स्वागत आहे तुमचं माझ्या डिवाइन वास्तू टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण खूप अशा खोल महत्त्वपूर्ण विषयावर बोलणार आहोत. तुम्ही ऐकलं असेल भाग्यांक, मूलांक हे शब्द तुम्ही ऐकले असतील. तर नक्की भाग्यांक म्हणजे काय असतो, मूलांक म्हणजे काय असतो, हे अंक काय असतात, हे अंक कसे काढायचे असतात याची अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यासोबतच या अंकाशी जोडलेले काही ग्रह असतील किंवा दशा असतील किंवा स्वभाव असतील हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आपण अनेकदा ऐकतो की त्याचं नशीब जोरावर आहे किंवा त्याचा स्वभावच तसा आहे. आपण अशी चर्चा करतो. पण तुम्हाला माहिती आहे का की हे सर्व तुमच्या जन्मतारखेवरील अंकांशी जोडलेलं असतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंकशास्त्रातील 2 सर्वात महत्त्वाच्या गोष्टी शिकणार आहोत. त्यामधली पहिली गोष्ट म्हणजे मूलांक म्हणजेच सायकिक नंबर, त्यानंतर भाग्यांक म्हणजेच डेस्टिनी नंबर. हे दोन्ही अंक तुमच्या आयुष्याची दिशा कशी ठरवतात हे आपण आज सविस्तर पाहूयात. आता आपण मूलांकाबद्दल सविस्तर चर्चा करूयात. मूलांक म्हणजे काय असतं, कसा काढायचा असतो, म्हणजेच तुमच्या अंतर्मनाचा हा आरसा असतो. मूलांकावर किंवा मूलांकाचा खोलवर अर्थ आहे. अंकशास्त्रामध्ये 1 ते 9 हे अंक 9 ग्रहांचे प्रतिनिधित्व करतात. हे तुम्हाला माहिती होतं का? म्हणजे प्रत्येक अंक हा 1 ते 9 पर्यंतचे प्रत्येक अंक एका ग्रहाचे, 9 ग्रहांपैकी प्रत्येक एका ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात. तुमचा ज्या तारखेला जन्म झाला आहे त्या तारखेच्या अंकाचा स्वामी ग्रह तुमच्या स्वभावावर आयुष्यभर प्रभाव टाकत असतो. तर मूलांक 1 ते 9 चे जर थोडक्यात स्वभाव दर्शन तुम्हाला सांगायचे झालेच तर आपण पहिल्यांदा मूलांक कसा काढायचा हे पाहूयात. आता मूलांक म्हणजे काय, तर साधारण तुमच्या जन्मतारखेची बेरीज. म्हणजे समजा तुमची जन्मतारीख 11 आहे, तर 11 म्हणजे किती, 1 आणि 1 11, तर 1 आणि 1 किती झाले, 2. 2 झाला तुमचा मूलांक. जर तुमची जन्मतारीख 1च असेल तर तुमचा मूलांक 1च राहणार. तुमची जन्मतारीख जर 20 असेल तर मूलांक किती येणार, 2 + 0 म्हणजे 2च. तर असा मूलांक काढला जातो. त्यानंतर आता आपण पाहूया 1 ते 9 मूलांक आणि त्यानुसार कोणता ग्रह प्रभावित असतो आणि तुमचा स्वभाव कसा ठरतो. जर तुमचा मूलांक 1 येत असेल म्हणजे तुमची जन्मतारीख किती येणार, 1 येणार, 10, 19 आणि 28. अशी जर तुमची जन्मतारीख असेल तर तुमचा मूलांक येणार 1. हे 1 हा मूलांक सूर्य प्रभावित लोक असतात. अशी लोक सूर्याच्या ग्रहाशी प्रभावित असतात. यांच्यात उपजतच म्हणजे जन्मापासूनच नेतृत्व गुण असतात. हे कोणाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःचा मार्ग स्वतः शोधतात आणि स्वतःचा मार्ग किंवा स्वतःचा रस्ता स्वतःच पसंत करतात. हे झालं 1 मूलांकासाठी. तर 2 मूलांक असणारे तारखा कोणत्या आहेत, जर तुमची जन्मतारीख 2 असेल, 11 असेल, 20 असेल किंवा 29 असेल. आता 29 म्हटलं की 2 आणि 9 येतं. मग 2 आणि 9 किती झालं, 11 झाले. तर मग 11 परत 1 + 1 येणार, मग 2. एका अंकावर 1 डिजिटवर प्लस बेरीज येऊन थांबेल, तो आपला मूलांक ठरतो. आता 2 मूलांक जर असेल तर हे लोक चंद्र प्रभावित असतात. हे लोक खूप कल्पक आणि भावनाप्रधान असतात. एकंदरीत हळवी असतात. उत्तम टीमवर्क असतं यांच्यामध्ये आणि मध्यस्थी करणं ही यांची खरी ताकद असते. त्यानंतर मूलांक 3. जर तुमची जन्मतारीख 3 असेल, 12 असेल, 21 असेल किंवा 30 असेल तर तुमचा मूलांक असेल 3. हे लोक गुरु प्रभावित असतात. हे ज्ञानाचे भुकेले असतात, बोलण्यात पटाईत असतात आणि नेहमी आनंदी राहतात. त्यानंतर 4 मूलांक. जर तुमची जन्मतारीख 4 असेल, 13 असेल, 22 असेल आणि 31 असेल तर तुमचा मूलांक येणार आहे 4. तर ही लोक राहू प्रभावित असतात. हे लोक प्रॅक्टिकल असतात आणि जुन्या चौकटी मोडणारे असतात. म्हणजे जुन्या चौकटी मोडणे म्हणजे काय, तर जुने विचार असतील, जुन्या रूढी परंपरा असतील, हे लोक या गोष्टी मोडून काहीतरी बदल घडवण्याची ताकद यांच्यामध्ये असते. त्यानंतर जर तुमची जन्मतारीख 5 असेल, 14 असेल, 23 असेल तर तुमचा मूलांक येणार आहे 5.
हे लोक असतात बुध प्रभावित. हे बॅलेन्स राखण्यात पटाईत असतात. यांची बुद्धी खूप तल्लख आणि चंचल असते. त्यानंतर जर तुमची जन्मतारीख 6 असेल, 15 असेल, 24 असेल तर तुमचा मूलांक किती येणार आहे? 6. तर हे लोक असतात शुक्र प्रभावित. यांच्यामध्ये कला, प्रेम आणि सौंदर्याची आवड असलेले हे लोक खूप लोकप्रिय असतात. त्यानंतर जर तुमची जन्मतारीख 7 असेल, 16 असेल, 25 असेल तर तुमचा मूलांक येणार आहे 7. हे लोक केतू प्रभावित असतात. हे लोक खूप खोलवर विचार करणारे, आध्यात्मिक आणि काहीसे गूढ असतात. म्हणजे त्यांचा ताळमेळ, आपण एखाद्या व्यक्तीला भेटलो की कसं बोलतो की यांचा काही ताळमेळ लागत नाही किंवा हे काय बोलतात, काय विचार करतात याचा अंत लागत नाही. तर 7 मूलांक असणारी लोक हे अशी असतात की ज्यांचा अंत लागत नाही. त्यानंतर 8 मूलांक. आता 8 मूलांक म्हटलं की जन्मतारीख किती येणार? 8, 17 आणि 26. यांचा मूलांक असतो 8. तर हे लोक शनी प्रभावित असतात. हे कष्टाचे प्रतीक आहेत. आयुष्यात संघर्ष खूप असतो या लोकांच्या, पण यश हे देखील तितकंच अत्यंत मोठं आणि स्थायी, म्हणजे चिरस्थायी. आपण जर म्हणतो खूप मोठं यश भेटलं, शाश्वत असं यश यांच्या जीवनामध्ये भेटत असतं. त्यानंतर शेवटचा अंक म्हणजे 9. 9 मूलांक येण्यासाठी जन्मतारीख किती हवी? तर 9, 18 आणि 27. तर हे लोक मंगळ प्रभावित असतात. हे लोक ऊर्जेने भरलेले असतात आणि साहसी खूप असतात. माणुसकी आणि रक्षण करणे हा यांचा मूळ पिंड असतो. हे झाले भाग्यांक. तुमच्या लक्षात आलं असेल की हे झाले मूलांक. तुमच्या लक्षात आलं असेल मूलांक कसे काढले जातात. तर एकदम सोपी पद्धत आहे. आपल्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. एक अंकी म्हणजे 1 डिजिटवर येईल इथपर्यंत बेरीज करायची आहे. जर 27 असेल जन्मतारीख तर बेरीज 2 + 7 किती झाले? 8, 9 असं 9 पर्यंत आलं. 9 आले शेवटची बेरीज तर आपला मूलांक 9 आणि राशी स्वामी किंवा मूलांकाचा स्वामी असतो ग्रह तो मंगळ, म्हणजे ते लोक असतात मंगळ प्रभावी. त्यानंतर आपण वळूया आता भाग्यांकाकडे. भाग्यांक म्हणजे काय असतं? तर सर्वात महत्त्वाचा भाग असतो. सर्वात महत्त्वाच्या भागाकडे म्हणजेच भाग्यांक, मूलांक तुम्हाला जन्माने मिळालेला आहे. म्हणजेच आपली जी तारीख असते त्याच्यानुसार आपला मूलांक ठरतो. हा आपल्याला जन्मानेच मिळालेला असतो. पण भाग्यांक तुम्हाला तुमची कर्मभूमी दाखवतो. हा भाग थोडासा महत्त्वाचा आणि गूढ आहे. तर भाग्यांकाचे महत्त्व काय आहे? अनेकदा आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीचा स्वभाव खूप शांत असतो. जसं की मूलांक 2 असणारी व्यक्ती खूप शांत असतात. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 मूलांक असणारी व्यक्ती कशी असते? चंद्र प्रभावित असते. हे लोक खूप कल्पक आणि भावनाप्रधान असतात. उत्तम टीमवर्क असतं. साहजिकच भावनाप्रधान असणारी व्यक्ती स्वतःच्या धुंदीत असतात किंवा स्वतःच्या इच्छेमध्ये किंवा स्वतःच्याच विचारांमध्ये शांत असतात. त्यामुळे जर भाग्यांक 2 असेल, मूलांक जर 2 असेल तर हे लोकांचा स्वभाव खूप शांत असतो. पण तो व्यवसायात खूप आक्रमक असतो. हे का होतं? कारण त्यांचा भाग्यांक कदाचित 9 किंवा 1 असू शकतो. आता तुम्ही म्हणाल मूलांक समजला, आता भाग्यांक म्हणजे काय असतं? ते कसं काढायचा? तो कसा ठरवायचा? तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर महत्त्वाचं म्हणजे भाग्यांक हा 35 वर्षाच्या वयानंतर याचा प्रभाव तुमच्या आयुष्यात 70 ते 80% वाढतो. त्याआधी याचा प्रभाव कमी असतो. पण वयाच्या 35 नंतर भाग्यांकाचा प्रभाव हा आयुष्यात 70 ते 80% वाढलेला दिसतो. तर याचं कसं काढायचं? भाग्यांक कसा काढायचा? तर एकदम सोपी पद्धत आहे. मी एकदम तुम्हाला सोयीस्कर पद्धतीने सांगणार आहे, ते देखील उदाहरण देऊन. जर समजा तुमची जन्मतारीख आहे सपोज 28 मे 1990 आहे. सपोज तुमची जन्मतारीख 28 मे म्हणजे 5वा महिना 28/5/1990 आहे. तारीख किती येणार? 28 म्हणजे 2 + 8 किती झालं? 10. त्याच्यानंतर 5वा महिना 0 + 5 किती झाले? 5. आणि परत खाली वर्ष 1990 म्हणजे 1 + 9 + 9 + 0. हे पूर्ण टोटल किती झाली? 19.
त्यानंतर आता वरपासून आपण परत बेरीज करणार. 10 + 5 + 19 हे झालं. आता आपण पहिल्या ठरवल्यासारखं पहिलं पाहिलं तसं 2 + 8 28 जन्मतारखेची 2 + 8 किती आले 10. परत 1 + 0 किती आला 1. म्हणजे अशी प्रत्येक दिवसाचा, महिन्याचा आणि वर्षाचा 1 डिजिटवर येईल अशी बेरीज करायची. म्हणजे 28चा 1 डिजिटवर आला 1, 5चा 1 डिजिटवर 5च आला. त्यानंतर 1990चा बेरीज पहिल्यांदा आली 19, नंतर परत त्या 19ची बेरीज 1 + 9 ते किती आली 10. परत त्या 10ची बेरीज 1 + 0 किती आली 1च. अशी बेरीज आपण करणार आहे. मग आता टोटल वरपासून आपण जर पाहिलं तर जन्मतारखेची 1 डिजिटवर मुलांक आला 1, त्यानंतर महिना 5वामध्ये आला 5, त्यानंतर परत वर्षाची बेरीज आली 1. अशी सगळी मिळून बेरीज किती आली 1 + 5 + 1 किती आली 7. तर त्या व्यक्तीचा भाग्यांक झाला 7. तुमच्या लक्षात आलंच असेल. अगदी सोपी पद्धत आहे. एक वेळ तुम्ही पेन आणि कागद घेऊन बघा, करून बघा, तुमच्या पटकन लक्षात येईल. आपली जन्मतारीख ओळीनं मांडायची आणि प्रत्येक जन्मतारीख 1 डिजिटवर येईल अशी बेरीज करायची आणि नंतर आपल्या जन्मतारखेचा आणि मधला महिना आणि वर्ष यांची परत बेरीज करून 1 डिजिटवर ही बेरीज आणायची. तो असतो आपला भाग्यांक. तर हा भाग्यांक काय सूचित करतो? तर तुमचे करिअर, कोणत्या क्षेत्रात असाल तुम्ही, किंवा तुमच्या आयुष्यातील कठीण काळ कधी संपेल, तुम्हाला प्रसिद्धी कधी मिळेल की नाही मिळेल, त्यानंतर तुमचा परदेश प्रवास किंवा प्रगतीचे मार्ग कोणते असतील, असे अनेक गोष्टी आपला भाग्यांक आपल्याला दाखवत असतो. आता तुम्ही म्हणाल मुलांक आणि भाग्यांक यांच्यातील संबंध काय आहे, किंवा यामध्ये काय नातं असतं, या दोघांचं कनेक्शन कसं असतं, तर ते देखील आपण बघूयात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर मुलांक आणि भाग्यांक एकमेकांचे शत्रू असतील तर काय होतं, यांचे मैत्रीपूर्ण संबंध असतील तर काय होतं, यांचे संघर्षपूर्ण संबंध असतील तर आयुष्यात काय होतं, हे आपण थोडक्यात पाहूयात. जर तुमचा मुलांक आणि तुमचा भाग्यांक जर मैत्रीपूर्ण ग्रह असतील तर नक्कीच तुमचं यश हे तुमच्या आयुष्यात चालून येणार आहे. आणि जर तुमचा मुलांक आणि भाग्यांक जर परस्पर शत्रू ग्रह असतील तर नक्कीच तुमच्या जीवनात अडचणी उभ्या राहणार आहेत. जर तुमचा मुलांक 1 असेल, म्हणजे तुमची जन्मतारीख 1 असेल, 1 बेरीज येईल अशी जन्मतारीख असेल, तर त्याचा ग्रह असतो सूर्य. आणि तुमचा भाग्यांक जर 5 असेल, म्हणजे बुध असेल, तर हे खूप शुभ मानले जाते. हे मैत्रीपूर्ण संबंध असतात. हे 2 ग्रह मैत्रीपूर्ण असतात. त्यामुळे अशा व्यक्ती राजकारणात असेल किंवा मोठ्या व्यापारात असेल, खूप यशस्वी होताना आपल्याला दिसतात. त्यानंतर संघर्षपूर्ण जर संबंध पाहता, जर तुमचा मुलांक असेल 1 म्हणजे सूर्य, आणि भाग्यांक असेल 8 म्हणजे शनी आपला दिसत असतो 8व्या स्थानावर, तर वडिलांशी पटत नाही किंवा यश मिळवण्यासाठी खूप वेळ लागतो, खूप धडपड करावी लागते, खूप मेहनत अशा लोकांच्या आयुष्यामध्ये दिसते. तर हे झालं मुलांक आणि भाग्यांक यांचा परस्पर संबंध. म्हणजे जर तुम्हाला मुलांक माहिती असेल, भाग्यांक माहिती असेल, तर नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनात ज्या गोष्टी घडत आहेत हे तुम्हाला नक्कीच या अंकावरून दिसणार, स्पष्ट होणार आहेत. यावर छोटासा उपाय आहे. जर तुमचे अंक, भाग्यांक आणि मुलांक एकमेकांशी जुळत नसतील तर घाबरायचं काहीच कारण नाही. आपलं नाव बदलून किंवा विशिष्ट रंगांचा वापर करून आपण या अंकांमधील संघर्ष कमीत कमी करू शकतो. या विषयावर मी नक्कीच पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहे. कोणत्या भाग्यांकासाठी किंवा कोणत्या मुलांकासाठी कोणते विशेष रंग आहेत, कोणते लकी नंबर आहेत, कोणते लकी रंग आहेत, कोणते लकी दिवस आहेत, कोणते लकी तारखा आहेत, किंवा तुमच्या नावाची सुरुवात कोणती लकी आहे, हे देखील आपण पाहणार आहोत. हे अंक तुमच्या आयुष्यात काय बदल घडवू शकतात, तर करिअरची निवड असेल किंवा वेगवेगळे यश असेल,
वेगवेगळ्या यशाची सुरुवात असेल, आयुष्यातले मोठे निर्णय असतील, ते यावर तुम्ही करू शकता. तुमच्या अंकानुसार योग्य क्षेत्र निवडल्यास कमी कष्टात जास्त यश तुम्ही मिळवू शकता. तुमच्यामध्ये सुसंगतता आणि तुमचे पार्टनर किंवा बिझनेस पार्टनरसोबत जर तुमचे पटत नाही, यावरून तुम्ही ठरवा की तुमचे भाग्यांक आणि मूलांक यामध्ये काहीतरी गडबड आहे. त्यावर लकी कलर्स आणि लकी डेज असतील. तुमच्या मूलांकानुसार शुभ रंग आणि शुभ दिवस कोणते हे समजल्यास पॉझिटिव्हिटी जीवनात वाढत असते. मित्रांनो, आज आपण फक्त गणित शिकलो नाही, तर स्वतःला ओळखण्याचा एक नवा दृष्टिकोन पाहिला आहे. तुमचा मूलांक आणि भाग्यांक कागदावर लिहून काढा. बघा की तुमचा स्वभाव तुमच्या मूलांकाप्रमाणे आहे का. पुढच्या भागात आपण 1 ते 9 आणि त्यांच्यासाठी असलेल्या करिअरसाठी संधी यावर चर्चा करूयात. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, कारण तुमचे एक शेअर माझ्या चॅनेलसाठी आणि माझ्या पुढच्या विषयासाठी नक्कीच मला सपोर्ट करत असतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण इथून पुढचे व्हिडिओ खूप खोल आणि रहस्यमय विषयावर येणार आहेत. धन्यवाद.